तर किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह शिगेला पोहोचलाय। पारंपरिक वेशभूषा, शिवकालीन शस्त्र घेतलेले मावळे गडावरील सर्वांचंच आकर्षण बनलेत। या मावळ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजयेश नाडकर यांनी। छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक तिथीनुसार आज किल्ले रायगडावर होत आहे आणि यासाठी असंख्य शिवभक्त जे आहेत ते गडावर दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत काही शिवभक्त आहेत जे पारंपरिक मावळ्यांच्या परिधान करून या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर दाखल झालेले आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, तुम्ही मावळ्यांचा हा ड्रेस कोड घातलेला आहे, काय एकंदरीत अशा पद्धतीचा वेश धारण मावळ्यांचं केल्याच्या नंतर काय वाटते, काय भावना वाटतात? सर्वप्रथमतः सगळ्यांना शिवभक्तांना महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352व्या राज्याभिषेकसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आता सर्वांनी आम्ही हा अंगरख्याचे बाराबंदी जो हा प्रकार घातला आहे, हे केवळ आमच्यासाठी हे वस्त्र नसून हे आमच्यासाठी एक प्रेरणा आहे, जी की प्रेरणा आम्ही वर्षभर आमच्या आयुष्यभर किंवा आयुष्यात किंवा आमच्या रोजच्या जगण्यात आम्ही हे प्रेरणा आमच्या आयुष्यात नेहमी वाढवत नेतो। हे जर आपण शस्त्र बघतोय ना, हा एक भाल्याचाच प्रकार आहे। याला आपण कल्प असं देखील म्हणतो। हे जे शस्त्र आहे हा दरबारी भाला आहे, म्हणजे दरबारामध्ये जे सेवक होते त्यांच्या हातामध्ये आपल्याला हे शस्त्र पाहायला मिळायचं। अशा पद्धतीने ते शस्त्र होतं। नमस्कार। याला बोलतात डांगपट्टा। आपल्या सर्वांना पावनखिंडीचा प्रसंग परिचयाचा असेल, तर त्या पावनखिंडीत जी बाजीप्रभूंनी लढत केली होती, या शस्त्राचाच वापर करून दिली होती आणि या पावनखिंडीची साक्ष म्हणून आपण या शस्त्राकडे पाहू शकतो। त्याला डांगपट्टा असं बोलतात। आपण पाहिला तर हे वेश परिधान केलेले मावळे आहेत, ज्यांच्या हातात त्या काळाचं जे शस्त्र लढाईसाठी वापरण्यात येत होतं, अशा पद्धतीने वेश धारण करून जे आहेत ते या ठिकाणी किल्ले रायगडावर स्वराज्याची राजधानी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा होत आहे यासाठी दाखल झालेले आहेत। अजयेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।